गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत आणि आमचं झालं काम चालू. उठलं की काम चालू. बापूंला वज आणायला लावलं होतं. बापू जाऊन वज घेऊन आले. गाईला खायच नव्हतं, गाईला नेऊन बांधले मी. आल्यात आता काहीतरी म्हणत्यानच, त्यांची फक्त मज्जा बघा आता. लाईट सोडून ठेवली. लसूण बांधायचा पडलाय, आता लसूण बांधाय, कपडे हे धुवून चालू करायचे. स्वयंपाक चालू आहे तिकडं घरात. मी गेली ती गाय बांधाय, गाय बांधून आली आता चरती तिकडं. दिसते का तुम्हाला? ती मस्तपैकी सावलीला बांधून आली. त्याला म्हणून सावलीला खाली आली धार काढली. धार पण दूध हे ओतून ठेवले. किटले बापू आले तर नेत्याला आता काय चालले कालवण काय जण बाबा. आणि इतकं वाटून त्याला मटकीच्या डाळीला कशाला उभं शेंगदाणे टाकायची, शेंगदाण्याची चांगली होती. होय. मग कांदा खोबरं, अयो मटकीची डाळ शिजून अशी बारीक केली मस्त पैकी. हा आणि फोडणीला टाकायची, आमटी करायची, लई छान होती. होय. अयो चपातीवर खाय अशी टेकून. होय. म्हणजे काय डाळ फ्राय चाललाय का तुमचा मटकीचा? डाळ फ्राय चालली का मटकीच्या ह्याची म्हणलं? हा छानपैकी म्हणजे करावं. काय करावं त्या डोक्याला कालवण्याचे पंचायत. सगळं बायांना सुचतं पण कालवण काय करावं सुचत नाही. होय आत्या? अगं रोज तर एक करता येत नाही. मग रोज डबल भाजी. ज्ञानेश्वरी, तुला तळून खायचं होतं काल. तळती पापड्या खाती, तळती पापड्याने घेतलंय त्याला उडवून आता. आणि ती पण कुठं गळ्याला पार कुठं नराड्यावर तो का काय? अगं तू पापड्या तळीत होती का त्याला अंगा उडवून घेत होते? पापड्या तसं तेल आलं म्हणून मी ते चिमटन धरलं. अगं हो, मी ते असं करत होती, काय माहिती का अचानक तोडून इथं पडलं. बरं तोंडाला भाजावलं नाही. खायचा तर लय चटका असतो तिला. ही करू ती करू. असलं काम केलं. आजीला तर काय त्या सासूच पडलेलं असतं सारखं. मग काय तर मिळी माझ्यासारखी तर बरी नाही. हा अगं आजीला म्हणा अजून लय टायमिंग आहे. आजी तुझं काय मध्ये चाललंय उगं? टायमिंग तरी अजून 5 वर्षात तर. अरे मी अजून मोठ्या गटात पण नाही गेली. हा ती अजून छोट्या गटातच आहे. मोठ्या गटात जायची अजून. काय तुम्ही पण 7-8 वर्षे ह्याच्यावर काय राहणार. 10 वर्षाचा काळ जायचंय. 10 वर्ष. आजे 10 वर्ष म्हणजे आता काय थोडं वाटतं वय? तेव्हा माझी आजी आता निघून जाते, हिचं गेलेलं माहिती नाही तर. हा तर आजी व्हायची 70 वर्षाची. आणि ह्या काळात काय 60-70 वर्ष 55 वर्ष 55 तर. तुम्हाला 55 वर्ष आहे वय? ए आजे 55 वर्ष जे असं असेल. जास्त आहे तुझा. 56 का 57 काहीतरी वर्ष आहे तुझा. पहिली अगं म्हणजे ही नव्हती, त्यांच्या सणाव असायचं महिन्यावर. चला चुलीचा जाळी जायला लागलाय बाबा. ती 1949 का काहीतरी मधली. किती मधली? बरं इतकं असतं का नाही? काय तर तू जांगू करायला. 79 मधली ती. बरं जा. नाही सॉरी पप्पाच 89 मधली हा जा. काहीतरी तू. असू दे, चुकतंय काहीतरी जातो. कसं असेल तसं. अरे आम्ही का नाही 5वीत असताना इकडे आजी 54 वर्षाची. हा बरं. हा 56 वर्षाची बरोबर. हसून जा. काय आता तुझं सांगून सोयीच नाही. तुझं तर कुठं नेती वाढायची फांदी पिपळाला. हा काहीतरी उगा आजीचं एवढं वय आहे का? काही सांगते वय? आजी माझी किती किती आधीच माणसं म्हणते त्या म्हातारी झाली आणि बापू आलं तर बापू तर लागलं सांगत. बापू तर लय कंड. आजीला काय, आजी आता मोकळी झाली. काम नाही काय. आणि आजीचं सांडगो कोण करायचं? बापू गुलाटण्या मारती. गुलाटण्यात मारती दया. ऐका लय डुसपूस करती. ऐका गुलाटण्या मारती आम्हाला नाही बाया. कलांगी ती दिवशी 5 आणली, 3 खाल्ली हळूहळू. ओय, 3 कुण्या खाल्ली एकच खाल्ली
कोणी का खायना पण 5 आणली. अजून चिरायचंय आणि अनुला मी म्हणलं होतं 100ला बसत एक. हा ना 5 आणली म्हणलं जाऊ द्या 500. इतक्या सकाळ सकाळ मम्मी हम्म. एक मोठं कलिंगड कुठे काय माहिती काय चाललंय ऊन कसं ही अहो. हो सांगा बापूला आमच्या नमस्कार समजांना आशीर्वाद आपला का सुखी रागाड्या काय नाही. का व? समधी पाटील साहेब लय सुखी रा समधी साहेब ही समधी काय नाही भांडू नका रे काय नाही भांडणार. काय नाही नाव निघतंय पण भांडण केल्यावर नाही कुठं मी. पहिलं आमचं भांडण होतं का आमचं आपलं दुसऱ्याला नाही म्हणून. अगं नाही आता मग चहा काय पिली कलिंगड धुमाकूळ संध्याकाळच्याला कोणी नीट जेवाना मग चांगलं केलंय पदशीर होय राजे. हो बरं झालं बापू इकडे जेवायला तिकडे जेवायला माझं काय नाही मी नाही काळजी नाही करीत. अहो बापू तुम्हाला कुत्र चालले म्हणल्यावर इंजेक्शन केले मी. पण मटण खात नाही ती ना अरे हायच कुठं म्हटलं 6 महिन्यात काहीतरी हा काय पाहते नाही समजत पाळायचे आता काय नाही. कारण की माझ्या मैत्रिणीनं चावलेलं ना 2-3 जणींना हा 3-4 वेळा जाऊन बघ कसली आहे ती चिर लाल गे का काय चिर बाया, चिर खाऊन ती बापूंला. या कशाला कलांगडं खाय या पदशीर कलांगड काय खाय नाही आल्यावर आमचं. पुरण का तुम्हाला असू दे काय नाही समजाने एक तीळ कम खाल्ला होता ओ 7 जणांनी. हा नाही ना जोडणार. का? हे अशी बोलते ती उलट आम्हाला तावडीत गावली अहो आमच्या आम्हाला जोडणारच नाही. काय नाही जुळत. बहिणीचा फोन आलता की सकाळी हिच्या काय म्हणून काय आलता आईला मग तपला आला होता तपल्या बोलले असते तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय आलता तुम्ही काय बोलला मी काहीच नाही बोललो मला फोनच केला नाही लबाड नाही बोलत. हा त्यांनी कशालाच फोन केला नाही आपल्याला ती जमत नाही. नका करील हा त्यांनी केला मिवनीनं बहीण भावाला फोन आपलं मजेशीर चलत आणि ह्यांचं जाणं न करणं आणि जे जात त्याला नाही फोन माहिती असल्यावर जातो मी. हा पण काल माहितीच नव्हतं त्या दिवशी हा बेस्ट आहे कलांगडे निघले खा आता कलांगड जरा वळवली लगेचच काल का माहिती होतं तरी मला येऊन द्या म्हणलं तर मला म्हणलं पारवडीला इकडे जायचं आणि गुजबायला गेलो दुसरीकडेच. आवाज दरवर्षी जत्रेला जातो मग मी जाताना दरवर्षी बहिणीच्या इकडे हा की. त्याच्यामुळे उगाच दिसतं बारकी पोरं म्हणतात या मामा आणि ह्यांनी फोन केला नाही मला फोन केला जत्रा दिवशी ह्या अंड्रियास मानेस सांगितलं लबाड नाही मग बोलणार मी सांगितलं होतं की जा म्हणून पण तो जत्रा दिवशी मग काय आधी 4 दिवस आधी सांगितलं. 2 दिवस कामाचं नियोजन असतं मला फोन आलता 8 दिवस झालं पारवडीचा बरं असून द्या आणि हिला बी आला होता नंतर करते त्या फोनवर बोलते मला कवा केलता असू द्या कलिंगड खा आता आम्ही पिलोय चहा यांचं कसं आहे खोटं बोलत राहू द्या बाकीचं ही आणि भांडी बापू दूध घालायला जावा. पाणी आणि पोरी बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ सकाळचं झालं त्यांचं भांडण सुरू. चला आपलं मला एक काम आहे तर कपडे धुते आधी. मला नको बाय कलिंगड काय तुला खायचंय ती खा आणि राहिलेलं राहू दे. मी चहा पिले आपल्याला नको आता चहा प्यायल्यावर कोण कलिंगड खातं का इतक्या सकाळ सकाळ.